फिफा वर्ल्ड कप 2026चा अंतिम सामना आज अर्जेंटिना आणि स्पेन दरम्यान होणार आहे आणि याची उत्सुकता आता कोल्हापुरात देखील शिगेला पोहोचल्याचं बघायला मिळते। कोल्हापुरात अनेक ठिकाणी आज स्क्रीनवर हा सामना आहे तो रात्री दाखवला जाणार आहे आणि आपण बघू शकतो मिरजकर तिकटी परिसरामध्ये कशा पद्धतीने ही सगळी तयारी आहे ती करण्यात आलेली आहे। आजच्या सामन्यासाठीची मेस्सीचा मोठा कटआउट आहे तो देखील लावण्यात आलेला आहे। मेस्सी वेडे कोल्हापूर अशा पद्धतीचे फलक देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। मोठी उत्सुकता कोल्हापुरातील या सगळ्या फुटबॉल प्रेमींना आजच्या सगळ्या सामन्याच्या संदर्भात आहे। आपण बोलूयात त्यांच्याशी। काय सांगाल? खरं तर आज अंतिम सामना होतोय अर्जेंटिना स्पेन, कसं बघताय सामना? अतिशय अतिटटीचा सामना आहे हा। 11 जणांच्या सांघिक खेळावरती खेळाच्या विजयाचं सूत्र अवलंबून असते। स्पेन संयमी, शॉर्ट पासिंग आणि डिफेन्स या त्रिसूत्रीचा मेळ असणारा स्पेनचा संघ आणि त्याचबरोबर आपण विश्वचषकाच्या अर्जेंटिनाचे जे सामने पाहिले यामागचे तर स्वतःवरती मायनस गोल असताना सुद्धा जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर लिओनेल मेस्सीच्या ॲसिस्टच्या साथीनं अर्जेंटिनानं प्रतिस्पर्ध्यांवरती मात केलेली आहे। तर हा गुण अर्जेंटिनाच्या संघाकडून घेण्यासारखा आहे की न खचता त्यांनी गोल आपल्या अंगावरती असणारे फेडून प्रतिस्पर्ध्यांवरती गोल मारून मॅच जिंकलेले आहेत। हा सामना अतिशय अतितटीचा आहे, चुरशीचा आहे। आज कोल्हापुरातल्या फुटबॉल क्रीडाप्रेमींना ही पर्वणी आहे की विश्वचषकाचा सामना रात्री आज सुरू होणार आहे आणि कोल्हापुरात तुम्ही जर बघितलं तर एखादा सण असल्यासारखी विश्वचषकाच्या फायनलची तयारी अतिशय धूमधडाक्यात चालू आहे। आणि हा सामना आजचा एका बाजूला अर्जेंटिना स्पेन होत असला तरी मेस्सी आणि यमाल असा देखील हा देखील सामना असल्याचं बघताय, कसं बघताय तुम्ही या दोघांच्या खेळात? तसं जर बघायला झालं तर स्वतः लामिन यमाल मेस्सीला फॉलो करतो। म्हणजे जर स्पेनमधली लांब अशी ही शाळा आहे, मग त्यातला एक फोटो फेमस होती की मेस्सी यमालला आंघोळ घालतोय। मग ही जर बघायला गेलं तर दोघं असे प्रतिस्पर्धी नाही, दोघंही म्हणजे यमाल याला फॉलो करतो। पण बघायला गेलं तर स्पेन ही पोझिशन ठेवून खेळणारी गेम आहे आणि अर्जेंटिना ही अटॅकिंग खेळते। हां, मग तसं बघायला गेलं तर फायनली बघण्यासारखी मॅच असेल। दोघांकडं चांगली टीम आहे, चांगले प्लेयर आहेत आणि फायनली खरोखर खूप बघण्यासारखी असेल। म्हणजे असं वन साईड काय मॅच होणार नाही। हां, त्या सगळ्या दशकामधले सगळेच सामने खरं तर रंजक झाले। पहिल्यापासून तुम्ही हे सगळे सामने पाहताय आणि आजचा हा सामना होणारा कसा असेल? अर्जेंटिनासाठी जर पहिल्यापासून सामने बघायला गेले तर अर्जेंटिना ही कमबॅक करून विन करणारी टीम आहे। म्हणजे अर्जेंटिनावर जरी दोन गोले असल्या तरी शेवटच्या 15 मिनटं त्यांना बास आहेत। शेवटच्या 15 मिनटात ती कमबॅक करू शकतात अशी त्यांची अटॅकिंग टीम आणि अशी त्यांची सबस्टिट्यूट प्लेयर आहेत। 4 प्लेयर सबस्टिट्यूट झाले की पूर्ण अटॅकिंग खेळू शकतात ती आणि काय 2 नाही तर 3 काय असेल ते कमबॅक करून वरती 1 गोल मारण्याची त्यांची ताकद आहे। काय निकाल असेल आजचा असा निकाल सांगू शकत नाही कारण अटीतटीचा सामना आहे पूर्ण। स्पेन अशा हलक्यात घेण्यासारखी कुठलीही टीम नाही आहे। स्पेन पण एक अशी म्हणजे महत्त्वाची टीम आणि एक चांगली टीम आहे, त्यामुळं असं हलक्यात घेऊन चालणार नाही। दोन्ही संघांचे आत्तापर्यंतचे खेळ पाहतात, तुम्हाला काय वाटतं कोणता संघ या सगळ्या विश्वचषकाचा? दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, यात शंका नाही। स्पेननं ज्या पद्धतीनं सामने जिंकत आलेले आहेत, साधारणतः 1.5 ते 2 मिनिटं प्रतिस्पर्ध्याच्या पायाला बॉल लागू न देण्याची टिकीटाका रणनीती स्पेनची आहे। तर त्याच विरोधात हाफ टाईम नंतर सबस्टिट्यूट केलेल्या 4 खेळाडूंच्याकडून आपल्यावरती असणारे गोल फेडून प्रतिस्पर्ध्यांवरती गोल मारणं ही स्ट्रॅटर्जी अर्जेंटिनाची आहे। त्यामुळे तुल्यबळ दोन्ही संघ आहेत, सामना पाहायला मजा येणार आहे। मी असं भविष्य भाकीत करण्यासारखं हे नाही की कोणता संघ जिंकेल, पण ज्या खेळाडूंना त्या 90 मिनिटात त्या स्क्वेअरवरती ज्याला जास्त चांगल्या पद्धतीचा खेळ करता येईल तो जिंकेल, यात काही वाद नाही। कोल्हापुरात लहान मुलांमध्ये देखील फुटबॉलचं मोठं वेळ आहे आणि आजच्या एकूणच या सामन्यासाठी हे सगळे चिमुकले देखील तयार असल्याचं आपण बघू शकतो। पासूनच हे तयार होऊन बसले। मेस्सी इथे येऊनच बघणार, इथे चौकात येऊन बघणार। हां। आणखी बद्दल काय सांगशील? एवढं मेस्सी हा एकदम छान खेळतोय म्हणून आम्हाला तो आवडतोय आणि आम्ही आज रात्री इथे येऊनच त्याचा सामना बघणार आहे। अर्जेंटिना जिंकणार काय? होय, अर्जेंटिना जिंकणार। तर पाहिलं कशा पद्धतीनं या सगळ्या कोल्हापुरातल्या फुटबॉल प्रेमींमध्ये आजच्या या सगळ्या विश्वचषक सामन्याच्या एकूणच या सगळ्या विश्वचषकातील अंतिम सामन्याची उत्सुकता आहे ती लागलेली असल्याचं बघायला मिळतंय। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.